शेतकरी बंधूंनो नमस्कार। गाव बाळवणी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर येथील 8 वर्ष वयाची केशर आंब्याची बाग आहे। या बागेमध्ये आतापर्यंत वयाच्या 2.5व्या वर्षापासून ते 8व्या वर्षापर्यंत चांगल्या प्रकारचं उत्पादन आज श्री माननीय प्राध्यापक विजय अमदने सर यांच्या या बागेमध्ये आपण आलेलो आहे। तर मित्रांनो, यावर्षी दरवर्षी व्यवस्थितरित्या छाटणी आणि विरळणी करत आपण यावर्षी एक अनोखा प्रयोग या बागेमध्ये केलेला आहे। तर 2 वळीतला आणि 2 झाडातला अंतर या ठिकाणी आपण हाय डेन्सिटीचा फॉर्म्युला यूज केल्यामुळे 12 बाय 7 फूट अंतरावरची ही बाग आहे। तर यावर्षी 8व्या वर्षी ही बाग थोडीशी जुळालेली आहे। तर यावर्षी एकाड एक लाईन काढायची बरेच लोकांनी सल्ला दिला, पण आपण काहीतरी वेगळं लाईन काढण्यापेक्षा काहीतरी वेगळं यावर्षी बागेमध्ये प्रयोग करायचा आणि आपल्याला प्रत्येक झाडावरती उत्पादन घ्यायचं। थोडंसं कमी निघेल, थोडंसं जास्ती निघेल, हा प्रयोग आपण करत आपण आपल्या YouTube चॅनलवरती प्रत्येक शेतकऱ्याला व्यवस्थित दरवेळेस वेगळं व्हिडिओ मार्फत आपण शेतकऱ्याला काही ना काहीतरी समजावतोय। तर आज या ठिकाणी तुम्ही बघत असाल तर ह्या झाडांची उंची बघा, याची काडीची ग्रोथ बघा, आणि हे झाडाला आज आपण व्यवस्थितरित्या छाटणी आणि विरळणी करून हे झाड अशा पद्धतीने डेव्हलप केले आणि याला व्यवस्थितरित्या कल्टारची मात्रा अचूक दिलेली आहे। तर या ठिकाणी तुम्ही ही लाईन जी बघत असाल तर या ठिकाणी तुम्ही बघत असाल की या लाईनीला आपण हार्ड कट छाटणी केलेली आहे। म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला पायाच्या अंगठ्यापेक्षा मोठी काडी या ठिकाणी आपण ठेवून त्याला हार्ड छाटणी केली, तर या ठिकाणी प्रत्येक छाटणी केलेल्या फांद्याला आपल्याला 10 ते 15 फांदे या ठिकाणी निघालेले आहेत। म्हणजे या ठिकाणी आपण फक्त छाटणीच नाही केली, तर या ठिकाणी आपल्याला याच बागेवरती याच बागेबरोबर याच फांद्याला प्रत्येक कवळ्या फांद्याला सुद्धा लवकरात लवकर आंबा कसा येईल आणि हार्ड कटिंग करून सुद्धा आपल्याला यावर्षी सक्सेसफुल आंबा उत्पादन घ्यायचं आहे। त्याचे व्हिडिओज आपल्याला आपल्या YouTube चॅनलवरती बघायला मिळतील। पण या ठिकाणी एक अनोखा प्रयोग शेतकऱ्यांनी झाडं न काढता आपण छाटणीच्या मार्फत या बागेची रिकट छाटणी करून उत्पादन आपल्याला चांगलं घ्यायचं आहे। तर सर मला सांगा की हार्ड छाटणी केल्यापासून तुम्ही या झाडांना चांगल्या वाढीसाठी काय केलं? का न काय करता झाडं स्वतःच्या स्टोरेजवरती एवढ्या पद्धतीने वाढले चांगली? ऍक्च्युली झाडाची वाढ चांगलीच होती, त्या स्वतःच्या स्टोरेजवरच वाढलेला आहे पूर्ण। म्हणजे कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही, काही अन्नद्रव्य नाही, म्हणजे झाडाच्या चांगल्या पोत असल्यामुळं, जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन चांगला असल्यामुळं या ठिकाणी आपल्याला ह्या झाडाची सुंदर अशी ग्रोथ या ठिकाणी बघायला मिळते। तर आपण आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून आज ह्या झाडावरती चांगल्या प्रकारचा मोहर निघला, सेटिंग कशी होईल आणि चांगला आणि वाईट अनुभव या YouTube चॅनलच्या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून मदने सरांच्या बागेमधला आपण व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे। तर आपल्या पुढील व्हिडिओसाठी तुम्ही तयार राहा। तर आज आंबा बागेमधील सगळ्यात मोठे तज्ज्ञ सचिन कुलकर्णी साहेब थोडंसं मार्गदर्शन करा की बाबा ही जी पद्धत आपण केलेली आहे याच्यामध्ये फायदा आणि तोटा काय होईल? आता खरं तर ही जी दाटण जास्त झालेली आहे, अडचण जास्त झालेली आहे, तर असा प्रयोग काही शेतकऱ्यांनी पूर्वी केला होता, पण त्यांनी याच्यामध्ये खूप चुका केल्या होत्या। मी आज तेच ऑब्झर्व करतोय की यांनी माने सरांनी जी छाटणी आणि विरळणी केलेली आहे झाडाची, हे तंत्रज्ञान मी आतापर्यंत या 20 वर्षात बऱ्याच बागा फिरलो, पण असं कुठं मला दिसलेलं नाही की हे इतकं परफेक्ट नियोजन केलेलं आहे। तर आपण खरड छाटणी केलेल्या मी खूप बागा बघितल्या आणि त्या खूप बागात त्या वर्षी त्या बागेला एकही आंबा लागला नाही। पण आता ही जी पद्धत आहे ही पद्धत 100% सक्सेस होऊन या वर्षी याला चांगल्या प्रकारचा आंबा लागून याचा निर्यात होईल असं या ठिकाणी या झाडाची पोझिशन बघून मला वाटायला लागलं। कारण का आंबा खरड छाटणी करणं हे सुद्धा अवघड काम आहे आणि ज्या जुन्या बागा ज्या खरड छाटणी झालेल्या आहेत, जे आंबा तज्ज्ञ म्हणून घेणारे 35-35, 40-40 वर्ष आंबा बागेमध्ये काम करणाऱ्या कन्सल्टन्सी मध्ये सुद्धा चुका झालेल्या आहेत, पण त्या सगळ्या चुकांची दुरुस्ती माने सरांनी इथं केलेली आहे असं माझ्या निदर्शनास आलेलं आहे। खरं तर मी गेल्या वर्षी सुद्धा 1-2-3 बागा खरड छाटणीच्या बघितल्या, तर त्या बागेला